10वीच्या मराठी माध्यमाच्या गणित विषयाच्या भाग 2 मधील सराव संच 2.1 त्यातील आपण गणित क्रमांक 9 घेत आहोत. त्याला त्यांनी स्टार केलं आहे. ते स्टारवालं गणित 9 आहे. गणित पहा कसं आहे. आकृतीमध्ये यम हा बाजू क्यू आरचा मध्यबिंदू आहे. कोण पी आर क्यू हा किती आहे 90 अंश आहे. आणि सिद्ध आपल्याला काय करायचं आहे, पी क्यूचा वर्ग बरोबर 4 पी एमचा वर्ग वजा 3 पी आरचा वर्ग. तर आपल्याला माहिती आहे अगोदर पक्ष द्यायचं असतं सिद्धकारामध्ये. पक्ष काय होणार, बिंदू यम हा बाजू क्यू आरचा मध्यबिंदू आहे. साध्य अजून काय दिलं त्यांनी, कोण पी आर क्यू बरोबर 90 अंश आहे. म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे. आणि आपल्याला सिद्ध करा सांगितलंय. साध्य काय आहे, पी क्यूचा वर्ग बरोबर 4 पी एमचा वर्ग वजा 3 पी आर वर्ग. आणि आता पहा सिद्धता. पहा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, एवढं उत्तर आणायचं आहे. तर आपल्याला जी आकृतीत किंवा पक्षमध्ये आणि प्रश्नामध्ये जी काय माहिती दिली असेल त्या माहितीचा आपण फक्त वापर करायचा आहे. आता कोणाकोणाचा वापर करायचा पहा बरे. यम हा बाजू क्यू आरचा मध्यबिंदू आहे. यम हा मध्यबिंदू आहे म्हणजे काय, जेवढं अंतर एम आर आहे तेवढंच एम क्यू आहे. ते दोन अंतर समान आहेत. तर आर एम आणि एम क्यू हे दोन अंतर समान आहेत, त्याचा आपल्याला वापर करायचा आहे. दुसरा कोणता वापर करायचा आहे, कोण पी आर क्यू 90 अंश आहे म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे, त्याचा आपला वापर करायचा आहे. आता पहा इकडे, एखादा काटकोन त्रिकोण असेल आणि या 90 अंशाचा आपला वापर करायचा आहे सिद्ध करण्यासाठी. तर काय करायचं, फक्त या त्रिकोणाचं पायथागोरसचं प्रमेय लिहून टाकायचं आणि मध्यबिंदूचा वापर करायचा आहे. म्हणजे काय करायचं, आर एम याची किंमत 1/2 आर क्यू, एम क्यू ची किंमत 1/2 आर क्यू किंवा आर क्यू ची किंमत यांच्या दुप्पट आहे असं आपल्याला द्यावं लागणार. आता एक एक गोष्ट घेऊ आपण. त्रिकोण पी आर क्यू मध्ये यम कोण पी आर क्यू किती आहे 90 अंश आहे. पहा पी आर क्यू हा किती 90 अंश आहे. म्हणून आपण म्हणू शकतो काटकोन त्रिकोण पी आर क्यू मध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार पायथागोरस सिद्धांत काय होणार आहे बघा बरे. पी क्यूचा वर्ग बरोबर पी आर वर्ग अधिक क्यू आरचा वर्ग हे आलं. पी क्यू वर्ग बरोबर पी आर वर्ग अधिक क्यू आर वर्ग पायथागोरस सिद्धांत आहे. आता पहा त्यांना काय पाहिजे बघा, पी क्यू वर्ग आपला पी क्यू वर्ग आलाय, त्यांना पी आर वर्ग पाहिजे, आपल्याकडे पी आर वर्ग आहे. त्यांना 3 पाहिजेत, आपल्याकडे सिंगल आहे पण आहे. क्यू आर वर्ग, इथे कुठे क्यू आर वर्ग आहे का, नाही. बघा नीट. पी क्यू वर्ग त्यांना पाहिजे, आपल्याकडे आहे. पी आर वर्ग त्यांना पाहिजे, आपल्याकडे आहे. मग त्यांना कोण नको आहे, यातलं क्यू आर नको आहे त्यांना. क्यू आर नको आहे. मग क्यू आर च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, तर हा जो काटकोन त्रिकोण आहे छोटा, त्याचे आपण आर एम चा वापर करू शकतो. ते काय म्हणले, मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू आहे की नाही. मग आपण असं म्हणायचं, बिंदू यम हा बाजू क्यू आर चा मध्यबिंदू
आहे. म्हणून आर एम बरोबर एम क्यू बरोबर 1/2 क्यू आर. म्हणजे हा आणि हा क्यू आरच्या निम्मा आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो की क्यू आर बरोबर 2 आर एम. क्यू आर हा काय आहे 2 आर एम आहे. आपल्याला क्यू आर काढायचं ना, मग क्यू आरच्या ऐवजी आपण 2 आर एम लिहू शकतो. मग आता हेच सूत्र खाली लिहायचं हा. म्हणून बघा आता पी क्यू वर्ग बरोबर पी आर चा वर्ग अधिक पी क्यू वर्ग बरोबर पी आर वर्ग अधिक क्यू आर आहे की नाही. क्यू आर काय आहे 2 आर एम आहे. 2 आर एम त्याचा वर्ग कंस वर्ग, कारण क्यू आर चा वर्ग म्हणजे पूर्ण क्यू आर चा वर्ग आहे. क्यू आर किती 2 आर एम आहे त्याचा वर्ग. म्हणून पी क्यू वर्ग बरोबर पी आर वर्ग अधिक 2 चा वर्ग 4 आर एम चा वर्ग आले का नाही. बघा आता आर एम त्यांना आर एम पाहिजे का नाही पाहिजे. त्यांना आर एम नको आहे. त्यांना कोण पाहिजे फक्त पी क्यू पाहिजे, पी आर पाहिजे आणि आर एम नको आहे. त्याच्या बदल्यात त्यांना पी एम पाहिजे. आता पाहणे ही गोष्ट लय महत्वाची. आता त्यांना आर एम नको आहे, आर एमच्या बदल्यात त्यांना पी एम पाहिजे. मग आपण काय करायचं माहिती का, या छोट्या त्रिकोणाचं पायथागोरसचं प्रमेय लिहायचं. काय करायचं, पायथागोरसचं प्रमेय लिहायचं. हे थोड्या वेळाला जपून ठेवू आपण, विधान नंबर 1 म्हणू. मग आता म्हणायचं काटकोन त्रिकोण पी आर एम मध्ये लहान काटकोन त्रिकोण हा पायथागोरसच्या प्रमेयानुसार काटकोन त्रिकोण पी आर एम मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार हा लहान काटकोन त्रिकोण आहे. त्याचं पायथागोरसचं प्रमेय दिलं आपण. ते कसं होणार, पीएम चा वर्ग बरोबर पीएम वर्ग बरोबर पी आर वर्ग अधिक आर एम चा वर्ग असं आलं. पीएम वर्ग बरोबर पी आर वर्ग आर एम वर्ग. त्यांना याच्यातलं कोण पाहिजे, त्यांना पीएम पाहिजे, त्यांना पी आर पाहिजे, त्यांना आर एम नकोय. काय करायचं, आर एम आपण एका साईड ठेवायचं. मग असं होईन पीएम चा वर्ग वजा पी आर चा वर्ग बरोबर आर एम चा वर्ग. पहा पी आर चा वर्ग बघा, पीएम वर्ग वजा पी आर चा वर्ग बरोबर काय आलं, आर एम चा वर्ग आलं. याला आपण म्हणू विधान नंबर 2. आता आपल्याला यायचं 1 व 2 वरून. आता आपण कुठे लिहिता, हे पुसू. आता ह्याचं काम झालं. आता काय सिद्ध करायचं ते आपल्याला माहिती आहे. मग आपण लिहू आता 1 व 2 वरून. 1 व 2 वरून म्हणजे विधान नंबर 1 आणि विधान नंबर 2 याच एकत्र करून काय होईल, पीक्यू चा वर्ग पाहिजे, पी आर चा वर्ग पाहिजे अधिक 4 कंसात त्यांना कोण नकोय, त्यांना आर एम नकोय. मग आर एम च्या ऐवजी काय लिहायचं, पीएम वर्ग वजा पी आर वर्ग. पीएम चा वर्ग वजा पी आर चा वर्ग. पहा आर एम च्या ऐवजी काय लिहायचं, पीएम वर्ग वजा पी आर वर्ग. म्हणून पीक्यू चा वर्ग बरोबर पी आर चा वर्ग अधिक 4 पीएम वर्ग वजा 4 पी आर चा वर्ग. म्हणून पी क्यू बरोबर उत्तर आलं, हा 4 पीएम वर्ग आधी आपण अगोदर मांडू आणि हा अधिक 1 आणि हा वजा 4. हा 1 पी आर वर्ग आणि हा 4 पी आर वजा येते, वजा आले 3 पी आर चा वर्ग. त्यांना हेच पाहिजे होतं, पी क्यू वर्ग बरोबर 4 पीएम वर्ग वजा 3 पी आर चा वर्ग. हे त्याचं उत्तर आलं. आता पहा हेच आपण आणखी एका पद्धतीने सोडू शकतो. ते पहा कसं त्यात. हेच उदाहरण, माहिती सगळं हीच, त्रिकोण हाच. आपण त्रिकोण परत काढूया.
पी क्यू आर आणि इथे एम आहे. हे दोघं कसे आहेत? समान आहेत. ते पक्ष हेच राहणार, म्हणजे माहिती तीच आहे. त्रिकोणाची माहिती तीच आहे, त्यामुळे पक्ष साध्य राहणार आहे. तुम्हाला आता मी हे जरा वेगळं पद सांगतो. तेच म्हणजे वेगळं काहीच नाही, नियम तेवढेच वापरायचे. पहा, गणित तेच, नियम तेच, सगळं तेच आहे. पहा, पहिला आपण हा घेऊ. कोणतं? एम कोण पी आर क्यू बरोबर 90°. पी आर क्यू काय आहे? 90° आहे. त्याने आपल्याला दिलेलं आहे पक्षामध्ये. कोण पी आर क्यू काय आहे? 90° आहे. त्याचं कारण म्हटलं आपण लिहू पक्ष म्हणून. पहा, आता काटकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण पी आर क्यू मध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार पी क्यू चा वर्ग बरोबर पी आर वर्ग अधिक क्यू आर चा वर्ग. पहा, पी क्यू वर्ग बरोबर पी आर वर्ग अधिक क्यू आर वर्ग. आता काय करायचं असतं माहितीये का? हे दोन काटकोन त्रिकोण आहेत, त्याच्यातले ही सामायिक बाजू आहे बघा, पी आर वर्ग आहे ना, ही सामायिक बाजू आहे, ती एका साईडला येईल असं आपण काय करायचं? पायथागोरसचं प्रमेय लिहायचं. कसं होईल? पी क्यू चा वर्ग वजा क्यू आर वर्ग म्हणजे कोण आले? पी आर वर्ग आले. विधान नंबर काय आलं? 1. पहा, पी आर वर्ग म्हणजे काय आलं? पी क्यू वर्ग वजा क्यू आर वर्ग आलं. तसेच काटकोन त्रिकोण, पहा, काटकोन त्रिकोण पी आर एम मध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार बघा, काटकोन त्रिकोण पी आर एम मध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार पीएम चा वर्ग बरोबर पीएम वर्ग बरोबर काय आले? पी आर चा वर्ग अधिक आर एम चा वर्ग. सामायिक कोणती बाजू आहे? पी आर, ते एका साईडला काढले. कसं होईल? पीएम चा वर्ग वजा आर एम चा वर्ग बरोबर पी आर चा वर्ग. विधान नंबर 2 आलं. पहा, आता ह्या दोन विधानाकडे पहा बरे. पी क्यू वर्ग वजा क्यू आर वर्ग, पी एम वर्ग वजा आर एम वर्ग. उजवीकडली बाजू सेम आहे. उजवीकडची बाजू सेम असेल तर डावीकडली बाजू पण कशी असते? सेमच असते. मग कसं होणार? पी क्यू चा वर्ग वजा क्यू आर वर्ग बरोबर, पहा, पी क्यू चा वर्ग वजा क्यू आर वर्ग बरोबर पी एम चा वर्ग वजा आर एम चा वर्ग. पी क्यू वर्ग वजा क्यू आर वर्ग बरोबर पी एम वर्ग वजा आर एम वर्ग. पायथागोरसचा सिद्धांत आहे, प्रमेय. पी क्यू वर्ग सामायिक बाजू एका साईडला काढली. आता बघा, कोण कोण पाहिजे, कोण कोण नको, त्यात ऍड करायचं. पी क्यू वर्ग त्यांना डावीकडे पाहिजे, मग हे वजा आहे ना, तेवढं उजवीकडे न्यायचं. मग कसं होईल? पी एम वर्ग वजा आर एम वर्ग अधिक क्यू आर वर्ग. पहा, पी क्यू वर्ग बरोबर पी एम वर्ग वजा आर एम वर्ग अधिक क्यू आर चा वर्ग. पी क्यू वर्ग बरोबर पी एम चा वर्ग वजा आर एम चा वर्ग अधिक क्यू आर. क्यू आर म्हणजे कोण आहे? 2 आर एम आहे. क्यू आर म्हणजे काय आहे? 2 आर एम आहे. इथलेच 2 आर एम त्याचा वर्ग. म्हणून पी क्यू वर्ग बरोबर पी एम वर्ग वजा आर एम वर्ग अधिक 4 आर एम चा वर्ग. 4 आर एम वर्ग. म्हणून पी क्यू वर्ग बरोबर, पहा, पी एम वर्ग वजा आर एम वर्ग, हे 4 आर एम वर्ग आहेत. दोघांचं मग 3 होणार. मग कसं होईल? पी एम वर्ग अधिक 3 आर एम चा वर्ग. आता त्यांना काय पाहिजे बघा बरे? त्यांना पी एम पाहिजे, पी एम आहे. आर एम आहे तर आर एम.
त्यांना आर एम नको आहे. मग आर एमच्या ऐवजी कोण लिहू शकतो आपण? पी एम वर्ग वजा पी आर वर्ग. मग कसं होईल? पी क्यूचा वर्ग बरोबर पी एम वर्ग अधिक 3 कंसात आर एमचा वर्ग. आर एम वर्ग आहे. मग आर एमच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो? पी एमचा वर्ग वजा पी आरचा वर्ग. पी एम वर्ग अधिक 3 आर एम. आर एम म्हणजे कोण आहे? आर एमचा वर्ग म्हणजे पी एम वर्ग वजा पी आर वर्ग. आता किमती भरल्या. कसं होईल? पी क्यूचा वर्ग बरोबर पी एम वर्ग अधिक 3 पी एम वर्ग वजा 3 पी आरचा वर्ग. म्हणून पी क्यू वर्ग बरोबर पी एम वर्ग आणि हा 3 आणि हा 1 4 आले. 4 पी एमचा वर्ग हे दोघं मिळून वजा 3 पी आरचा वर्ग. हे उत्तर आलं. तर शेवटचं आलं बघा, 4 पी एम वर्ग वजा 3 पी आर वर्ग. इथं आपण काय केलंय? ही सामायिक बाजू आहे काटकोन त्रिकोण. बघा, मोठा काटकोन त्रिकोण, छोटा काटकोन त्रिकोण, त्यांची सामायिक बाजू एका साईडला काढायची आणि डावीकडल्यावर डावीकडे यायचं. ते लिहिलं की फक्त बघायचं आपल्याला कोणकोणत्या किमती पाहिजेत आणि कोणकोणत्या नको पाहिजेत, त्याप्रमाणे ते ऍड करायचं. पी क्यू पाहिजे, पी क्यू ठेवला. क्यू आर वजा तिकडे अधिक केला. क्यू आर नको आपण, त्याच्या 2 आर एम मांडला. 2 आर एम मांडला की उत्तर त्याचं सोपे रूप हे इथपर्यंत आलं. नंतर आपल्याला कळलं की आर एम नको, आपल्याला आर एम नको ना, मग आर एमच्या ऐवजी आपण पी एम वर्ग वजा पी आर वर्ग दिला आणि परत सोपे रूप दिलं. हेच आपण आता तिसऱ्या पद्धतीने असंही करू शकतो. पहा, म्हणजे गणित सोडवण्याची किंवा सिद्धता करण्याची ते काय असे काय फिक्स अशी पद्धत नसते. आपण ते कसंही लिहू शकतो, फक्त गणिताचा नियम चुकायचा नाही. गणिताच्या नियमाने हे सिद्ध करतात आपल्याला. पहा, पक्ष आणि हे साध्य तेच राहणार. आता सिद्धता पहा, हा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू आहे की नाही? मग येथे आपण आपोलनेचं सुद्धा सिद्धांत वापरू शकतो. आपोलन सिद्धांत पहा इथे बिंदू यम बिंदू यम हा बाजू क्यू आर चा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू आहे. बिंदू यम हा काय आहे? बाजू क्यू आर चा मध्यबिंदू आहे. म्हणून आपण असं पण म्हणू शकतो, अपोलोनियसच्या सिद्धांतानुसार आपण याला अपोलोनियसचा सिद्धांत म्हणून वापरू शकतो. कारण हा मध्यबिंदू आहे. आपल्याला माहिती आहे त्रिकोणाचा मध्यबिंदू असेल, हा काटकोन त्रिकोण असो नाही तर कसा असो, मध्यबिंदू आहे का नाही. अपोलोनियस सिद्धांत असा होणार, पी आर चा वर्ग अधिक पी क्यू चा वर्ग. पी आर वर्ग अधिक पी क्यू चा वर्ग बरोबर 2 पी एम वर्ग अधिक 2 आर एम चा वर्ग. पी आर वर्ग अधिक पी क्यू वर्ग बरोबर 2 पी एम वर्ग अधिक 2 आर एम चा वर्ग असं आपण लिहू शकतो. आता काय पाहिजे? पी क्यू पाहिजे. आपल्याकडे पी क्यू आहे. त्यांना काय पाहिजे? पी एम पाहिजे. पी एम आपल्याकडे आहे. पी एम आहे. त्यांना काय पाहिजे? पी आर पाहिजे. पी आर पाहिजे. ही एक आहे. ही आर एम आहे. आर एम आता आर एम च्या ऐवजी काय आपण लिहू शकतो? पी एम चा वर्ग वजा पी आर चा वर्ग आपण लिहू शकतो. आर एम आपल्याला नको म्हणून. मग कसं होईल? पी आर चा वर्ग अधिक पी क्यू वर्ग बरोबर 2 पी एम पाहिजे आपल्याला. पी एम चा वर्ग अधिक 2 कंसात आर एम चा वर्ग. नीट, आर एम वर्ग म्हणजे कोण? पी एम वर्ग वजा पी आर वर्ग. पी एम वर्ग वजा पी आर चा वर्ग. नीट, आर एम चा वर्ग बघा, आर एम वर्ग आहे ना. आर एम वर्ग म्हणजे कोणाला? पी एम वर्ग वजा पी आर चा वर्ग असं आलं. येथे आपण काय केलं? पहिलं आपण सिद्धांत वापरला आणि काय काय नको ते बघायचं. म्हणून पी आर वर्ग
अधिक पी क्यू वर्ग बरोबर 2pm वर्ग अधिक 2pm वर्ग वजा 2pr चा वर्ग. पहा pr वर्ग अधिक pq वर्ग बरोबर 2pm वर्ग अधिक 2 कंसात हे ना दोघांना गुणायचं 2pm वर्ग वजा 2pr वर्ग. आपल्या डावीकडे फक्त pq पाहिजे. pq चा वर्ग बरोबर 2pm 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 वर्ग 2pm वर्ग दोघे मिळून आले 4pm चा वर्ग वजा 2pr चा वर्ग आणि हा एक अधिक आहे ना तिकडे वजा होणार pr वर्ग. आलं उत्तर. pq चा वर्ग म्हणजे किती आलं 4pm चा वर्ग वजा 3pr चा वर्ग. त्यांना जे पाहिजे होतं ते आलं. म्हणजे यातून आपल्याला काय शिकायचंय की कोणतंही सिद्ध करण्यासाठी अशी फिक्स अशी मेथड नसते. फक्त आपण काय करावं लागतं जे काय आपण माहिती दिलेले प्रश्नामध्ये त्या प्रश्नातल्या माहितीचा आपण उपयोग करायचा आणि गणिताचा नियम चुकवायचा नाही. म्हणजे समजा आपण जर सिद्धांत लिहायचा का नाही तो बरोबर लिहायचा याचा वर्ग अधिक याचा वर्ग बरोबर 2 याचा वर्ग 2 याचा वर्ग. चुकून तुम्ही जर rm च्या ऐवजी rq मांडलं तर चुकलं म्हणायचं मग आन्सर येणार नाही. फक्त आपण जे मांडतोय ना ते गणिताच्या नियमाने बरोबर मांडायचं.